जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। तेलुगू भाषिक कवी आणि साहित्यिकांनी महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीबद्दलचा आपला स्नेह व्यक्त करत तेलुगू मराठी साहित्य संस्था स्थापन केली। संस्थेच्या लोगोचे अनावरण माजी नगरसेवक तथा पूर्व भाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर लक्ष्मणराव कारले यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, मल्लिकार्जुन कामटम, अरविंद चिन्नी, डॉक्टर शिवाजी शिंदे, राजेंद्र भोसले, दत्तात्रय इंगळे, सौ रेणुका बुधाराम, विजय सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात पांडुरंग दिड्डी यांनी सांगितले की 2 भाषांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेमार्फत होत असून अशा उपक्रमांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू। यानंतर दुपारी 3 ते 6 या वेळेत बहुभाषिक कवी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्या गाथाकार कवी गोविंद काळे हे होते। दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंद मोटे, राजश्री जाधव, संध्या धर्माधिकारी राजेंद्र भोसले, कादंबरीकार प्राध्यापक दस्तगीर जमादार, प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, उर्दू मराठी कवी अय्यूब अहमद नलामंदू, नागेंद्र माणेकरी, कवी मुबारक शेख, अशोकराव मोहिते, रामचंद्र धर्मा भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती। या महोत्सवात मराठी, तेलुगू, उर्दू आणि हिंदी भाषेतील 50हून अधिक कवींनी आपल्या विविध कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली। सुमारे 3 तास रंगलेल्या या काव्य मैफिलीत प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनी उपस्थित मान्यवर कवींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय इंगळे यांनी केले। अध्यक्षीय मनोगतात कवी गोविंद काळे म्हणाले, जो न देखे रवी वो देखे कवी। या उक्तीप्रमाणे कवीची दृष्टी समाजातील प्रत्येक चांगल्या वाईट घटनेकडे असते। एखादी मोठी भावना किंवा विचार अवघ्या 2-4 ओळीत प्रभावीपणे मांडण्याची विलक्षण क्षमता कवीमध्ये असते। त्यामुळे कवितेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे। यानंतर ज्येष्ठ कवी विजयकुमार सोनावणे यांच्या जनमनाचा हुंकार या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या हस्ते आणि डॉक्टर लक्ष्मण कारले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर श्रुती वडकबाळकर आणि प्राध्यापक डॉक्टर शंकर अंदानी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वंदना कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी मयुरेश कुलकर्णी यांनी केले। बहुभाषिक कवी महोत्सवात प्राध्यापक दस्तगीर जमादार, कवी मुबारक शेख आणि अय्यूब अहमद नलामंदू यांचा विशेष सत्कार करण्यात आला। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।